27 मार्च 2020 भारतात कोरोना महारोगामुळे पहिलं लॉकडाऊन लागलं होतं. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रिलीफ फंडची घोषणा केली. फंडचं नाव ठेवण्यात आलं पीएम केअर्स फंड. मोदींनी भारताच्या नागरिकांना आवाहन केलं की नागरिकांनी या फंडमध्ये भरभरून योगदान द्यावं. भविष्यात हा निधी कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात वापरला जाईल असं मोदींनी सांगितलं. मोदींच्या या आवाहनाचा इन्स्टंट इम्पॅक्ट झाला. पीएम केअर्स फंडची घोषणा झाल्यानंतर एका आठवड्याच्या आतच या फंडमध्ये तब्बल 6,500 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. मे महिन्यापर्यंत हा आकडा 10,000 कोटींच्या वर गेला. आता या फंडचं नाव जरी भारताच्या पंतप्रधानांच्या नावावरून ठेवण्यात आलं असलं तरी हा एक खासगी फंड आहे. थोडक्यात हा फंड भारत सरकारच्या हिशोबाचा भाग नाही. यावरूनच मोठा वाद झाला. पंतप्रधानांच्या नावे खासगी फंड कसा, हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 वर्षांपासून ह्या फंडला किती निधी मिळतोय, त्या निधीचा वापर कसा केला जातोय ही कुठलीच माहिती दिली जात नव्हती. पण आता पीएम केअर्स फंडची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. तब्बल 3 वर्षांनी ह्या फंडचा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक झालाय. या रिपोर्टनुसार पीएम केअर्स फंडमध्ये सध्या किती रुपये जमा आहेत, मागच्या 2 वर्षात ह्या फंडला किती रुपयांचा निधी मिळाला, त्यापैकी आतापर्यंत किती रुपये खर्च झाले, ही माहिती सार्वजनिक करण्यात आली. मात्र यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पीएम केअर्स फंडची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर या फंडमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही माहिती सार्वजनिक करण्यामागे कॉकरोच जनता पार्टीचा दबाव होता असंही म्हटलं जात आहे. सीजेपीच्या दबावामुळे गडबडीत पीएम केअर्स फंडची माहिती सार्वजनिक करण्यात आली. पण आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येतील असं म्हटलं जात आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय, पीएम केअर्स फंडच्या ऑडिट रिपोर्टमधून काय समोर आलं, यावरून घोटाळ्याचे आरोप का होत आहेत, सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. आशुतोष रांका, कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते. रांका यांना सीजेपीच्या आंदोलनादरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. सीजेपीला फंडिंग कुठून मिळतंय. सीजेपीवर आरोप होता की त्यांना आंदोलनासाठी परदेशातून फंडिंग मिळतंय. रांका यांनी या आरोपांना उपहासात्मकपणे उत्तर देताना म्हटलं होतं की सीजेपीला पीएम केअर्स फंडमधून निधी मिळतोय. तुम्हाला चौकशी करायची असेल तर पीएम केअर्स फंडची चौकशी करा. आता आशुतोष रांका यांनी मारलेला हा बाण अगदी निशाण्यावर लागल्याचं दिसतंय. कारण तब्बल 3 वर्षांनी पीएम केअर्स फंडची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. पीएम केअर फंडचा 2023 ते 2025 दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट नुकताच जाहीर करण्यात आला. हा रिपोर्ट पीएम केअर्स फंडच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. आता या रिपोर्टमधून फंडबाबत नेमकी काय माहिती समोर आली आणि त्यावरून वाद का निर्माण होतोय ते बघूया. ऑडिट रिपोर्टमधून समोर आलंय की पीएम केअर्स फंडमध्ये 2024 साली एकूण 7,173 कोटी रुपयांचा निधी जमा होता. 2025 मध्ये हा निधी वाढून 8,452 कोटी रुपये इतका झालाय. 2023-24 या आर्थिक वर्षात पीएम केअर्स फंडला एकूण 682 कोटी 94 लाख रुपयांचं डोनेशन मिळाल्याचं समोर आलंय. यापैकी 1 कोटी 13 लाख रुपयांचा निधी परदेशातून आलाय. तर 2024-25 या आर्थिक वर्षात या फंडमध्ये 479 कोटी 97 लाख रुपये जमा झाले. यापैकी 92 लाख 80 हजार रुपये परदेशातून आले. आता इथपर्यंत सगळं काही ठीक आहे. पण मग वाद कशावरून आहे, तर दावा असा आहे की पीएम केअर फंडचा हा ऑडिट रिपोर्टच खोटा आहे. या रिपोर्टमध्ये दिलेले आकडे खरे नाहीत असे आरोप व्हायला लागलेत. आता हे आरोप कशाच्या आधारे केले जात आहेत ते समजून घेऊयात. तर भारतात कोणत्याही अधिकृत चार्टर्ड अकाउंटंटनं ऑडिट रिपोर्ट तयार केला तर त्यावर यूडीआय नंबरचा उल्लेख करणं बंधनकारक असतं. यूडीआय म्हणजेच युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर. भारतात काम करणाऱ्या प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला सर्व प्रकारचे प्रमाणपत्र, टॅक्स आणि जीएसटीच्या ऑडिट अहवालांसाठी हा नंबर अनिवार्य आहे. या नंबरचा अर्थ हा असतो की हा ऑडिट रिपोर्ट अधिकृत लायसन्स असलेल्या सीएनं तयार केलाय. मात्र आता पीएम केअर्स फंडच्या वेबसाईटवर जो ऑडिट रिपोर्ट जाहीर झालाय त्या रिपोर्टवर यूडीआय नंबरच लिहिलेला नाही. थोडक्यात हा रिपोर्ट कोणत्या चार्टर्ड अकाउंटंट फर्मनं तयार केलाय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळेच या ऑडिट रिपोर्टच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोप केला जातोय की या रिपोर्टमध्ये देण्यात आलेली माहिती पूर्णपणे खरी नाही. या रिपोर्टवर यूडीआय नंबरचा उल्लेख नाही. कारण समजा या रिपोर्टवरून कोणी कोर्टात अपील दाखल केली आणि कोर्टात आर्थिक घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं तर ऑडिट रिपोर्ट बनवणारी फर्म अडचणीत येऊ शकते. यामुळेच हा रिपोर्ट खरा नाही. पीएम केअर्स फंडमध्ये मोठा घोटाळा होतोय असे आरोप आता केले जात आहेत. या रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार आणखी अनेक प्रकारचे आरोप व्हायला लागलेत. सर्वात मोठा आरोप आहे तो म्हणजे पीएम केअर फंडची रक्कम खर्च करण्यावरून. ऑडिट रिपोर्टमधून समोर आलंय
की पीएम केअर फंडमध्ये गेल्या वर्षी तब्बल 480 कोटींच्या आसपास रुपये जमा झाले, पण त्यापैकी फक्त 87.85 लाख रुपये खर्च झाले. हे पैसे कोरोना व्हायरसमुळे ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावलं त्यांच्यासाठी खर्च झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलंय. तर त्याआधीच्या वर्षात पीएम केअर्स फंडला जवळपास 683 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र त्यापैकी फक्त 15,59 लाख रुपये खर्च करण्यात आले. म्हणजेच काय, तर 2 वर्षात पीएम केअर्स फंडमध्ये तब्बल 1,162 कोटी रुपयांचा निधी जमा झाला, पण त्यापैकी फक्त 16,47 लाख रुपयेच खर्च झाले. थोडक्यात मिळालेल्या एकूण निधीच्या 2% निधी सुद्धा खर्च झालेला नाही. हा मोठा वादाचा विषय बनलाय. मुळात पीएम केअर्स फंडचा उद्देश काय, तर देशावर एखादी नैसर्गिक आपत्ती आली, भीषण पुराची किंवा भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली तर मदत म्हणून ह्या निधीचा वापर केला जाईल. 2023 मध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या सरकारनं राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी हिमाचलच्या सरकारनं केंद्राकडे आर्थिक मदत मागितली होती, पण केंद्र सरकारनं SDRF आणि NDRFच्या माध्यमातून फक्त 1,500 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. ह्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पीएम केअर्स फंडमध्ये 7,000 कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध होता. हे आता रिपोर्टमधून समोर आलंय. मग तो निधी त्यावेळी हिमाचल प्रदेशला का देण्यात आला नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे हा भेदभाव केला जातोय का, असे आरोप व्हायला लागले. आता हेच दक्षिणेतल्या तामिळनाडूच्या बाबतीत सुद्धा घडलं. तामिळनाडूमध्ये 2023 साली आलेल्या चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्यानं केंद्राकडे मदत म्हणून 37,000 कोटी रुपयांची मागणी केली होती, पण केंद्र सरकारनं फक्त 900 ते 1,000 कोटी रुपयांची मदत मंजूर केली. त्यावेळी तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारनं यावर उघडपणे टीका करत ही मदत अपुरी असल्याचं म्हटलं होतं. थोडक्यात पीएम केअर्स फंडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही आपत्तीच्या वेळी तो का वापरण्यात आला नाही, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या ऑडिट रिपोर्टमधून समोर आलेल्या आणखी एका माहितीवरून वाद निर्माण झालाय. रिपोर्टमध्ये लिहिलंय की काही इम्प्लिमेंटिंग एजन्सीजने पीएम केअर्स फंडला 324 कोटी रुपयांचा निधी रिफंड केला, पण एवढा मोठा निधी नेमका कशासाठी होता, तो निधी परत का करण्यात आला, ह्याबद्दलची कोणतीही माहिती रिपोर्टमध्ये उपलब्ध नाही. महत्त्वाचं म्हणजे हा निधी नेमक्या कोणत्या संस्थेनं परत केला, हे सुद्धा रिपोर्टमध्ये सांगितलेलं नाही. यावरून आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पीएम केअर्स फंडनं ह्या परत आलेल्या निधीबद्दल अधिक माहिती द्यावी, असंही म्हटलं जात आहे. मुळात पीएम केअर्स फंड हा काही सरकारी फंड नाही, तर तो एक खासगी फंड आहे. या फंडच्या निधीचा वापर पंतप्रधान आणि विश्वस्तांच्या निर्णयानुसार केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या फंडचे अध्यक्ष आहेत. विश्वस्तांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक कॉर्पोरेट नेते आणि उद्योगपतींचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाचं म्हणणं आहे की या फंडची नोंदणी एक प्रायव्हेट पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. संसदेचा कायदा किंवा कार्यकारी आदेशाद्वारे हा फंड तयार झालेला नाही, त्यामुळे RTIद्वारे ह्या फंडची माहिती मिळवता येत नाही. त्यावरून याआधी अनेक आरोप झालेत. महत्त्वाचं म्हणजे खासगी फंड असूनही यावर अशोक स्तंभ, जे भारताचं राष्ट्रीय बोधचिन्ह आहे, ते वापरलं जातं. या चिन्हाचा वापर फक्त केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांद्वारेच केला जातो. यावरूनही वाद झालेला आहे. आता तब्बल 3 वर्षांनी पीएम केअर्स फंडचा ऑडिट रिपोर्ट जाहीर झाला, मात्र त्यामध्ये नमूद आकडेवारीवरून वेगवेगळे आरोप होत आहेत. या फंडला जेवढ्या मोठ्या प्रमाणात डोनेशन मिळालं, त्या प्रमाणात खर्च इतका कमी का झाला, हा प्रश्न विचारला जातोय. मुळात रिपोर्टमध्ये UDI नंबरचाच उल्लेख नसल्यामुळं हा रिपोर्टच खरा नसल्याचे दावे केले जात आहेत. कॉक्रोच जनता पार्टीनं पीएम केअर्स फंडबाबत जो दावा केला, त्यानंतर घाईघाईनं हा रिपोर्ट तयार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? पीएम केअर्स फंडच्या रिपोर्टबाबत होत असलेल्या दाव्यांवर तुमचं मत काय? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.